त्याच्यामुळे तुमचा गरम मसाला, मिरची पावडर सगळं मिक्स आहे. माइल्ड तिखट आहे, फ्लेवर आहे, कलर आहे, सगळं आहे. तुम्हाला वेगळं काहीच टाकायला लागणार नाही. हा मसाला तुम्ही व्हेज नॉनव्हेज दोन्हीमध्ये वापरू शकता. फिश कढीसाठी उत्तम. हो, आमच्याकडे कोस्टल सी फूड जे हॉटेल्स आहेत ते खूपचे आमच्याकडून मालवणी फिश मसाला घेतात. Amazon मध्ये पण आमचा हा खूप मसाला चालतो. हे 5 वेळा डुबून सुकवलेलं कोकम आमचूल आहे. खूप ब्राह्मण लोक आपल्याकडून हा गोडा मसाला यूज करतात. हे आवळा सरबत, कोकम सरबत आपल्या समर मध्ये खूप चालतं. एक कैरी ठेचा, तुम्ही बघा हिरव्या मिरचीचा ठेचा आहे, तिखट असतो. तर नमस्कार मंडळी, मी नितेश नाईक आणि स्वागत आहे तुमचं एन4 नाईकच्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण आलो आहोत दादर येथे. तर दादर ईस्ट येथील खातू मसाले उद्योग या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि ह्यांच्याकडे आज आपण विविध प्रकारचे रेडीमेड मसाले पाहणार आहोत. तर नक्की कोणकोणत्या प्रकारचे मसाले आहेत आणि काय प्राइसिंग असणार आहे, त्याचबरोबर ते ऑनलाईन डील कशी करतात, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. तर आता इकडचा ॲड्रेस मी तुम्हाला सांगतो. खातू मसाले उद्योग, शॉप नंबर 9, विन्सेंट कोर्ट, डॉक्टर आंबेडकर रोड, दादर ईस्ट, मुंबई 400014. आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7506409830. या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून यांना ऑर्डर देऊ शकता आणि होम डिलिव्हरी घेऊ शकता. नमस्कार, माझं नाव अजिंक्य कोलवणकर आहे. आम्ही इथे मुंबईमध्ये खातू मसाल्याचं सगळं मार्केटिंग आणि डिस्ट्रीब्युशन बघतो. खातू मसाले हा ब्रँड 40 वर्षापेक्षा जास्त जुना आहे. हे मिस्टर शालिग्राम खातूनी चालू केला होता. खातू मसाल्याची फॅक्टरी ही गुहागरला आहे. गुहागर हे 40 किलोमीटर आहे चिपळूण वरून. आपले हे वेगळे वेगळे आयटम्स आहेत खातू मसाल्याचे. ऑलमोस्ट 40 आयटम्स आहेत आणि सगळ्यांचे छोट्या पॅकिंग मध्ये 5 रुपयापासून 1 किलो पर्यंत असं वेगवेगळं पॅकिंग पण अवेलेबल आहे. आज आपला माल कोकणाच्या अलावा आपला मुंबईत आहे, ठाण्यात आहे, उरणला जातो, वापीला जातो, प्लस लंडन आणि दुबईला पण आपला माल आउट ऑफ इंडिया पण जातो. तर खातू मसाले हे आपलं नाव आता एक मोठं झालेलं आहे. खातू साहेबांच्या मेहनतीमुळे आणि त्यांच्या विजनमुळे हे नाव खातू मसाले हा ब्रँड एकदम मोठा झालेला आहे. आता पाहूया कोणकोणते मसाले आहेत ते. नक्की. तर खातू मसाल्यामध्ये खूप प्रकारचे मसाले आहेत. सगळ्यात पहिला आहे चिकन मसाला. हा मसाला म्हणजे टिपिकल तुम्हाला जो कोकणातला चिकन मसाला, जो तुम्हाला चिकनची चव पाहिजे असेल, हे तुम्हाला या चिकन मसाल्यामध्ये भेटेल. हा सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात बेस्ट क्वालिटीचा, आपल्याकडे हायेस्ट क्वालिटीचा आपला मसाला आहे चिकन मसाला. तसंच आपला मटन मसाला पण एक येतो. मटन मसाला, चिकन मसाला इंग्रेडियंट्स ऑलमोस्ट सेम आहेत, फक्त त्याचा रेशो वरती खाली आहे. तर क्वालिटीमध्ये दोन्हीही एकदम सुंदर आहेत. आपल्याकडे पॅकिंग 5 रुपयापासून 5 रुपये, 10 रुपये, 50 ग्रॅम, 100 ग्रॅम, 200 ग्रॅम, अर्धा किलो आणि 1 किलो मध्ये असे वेगवेगळं पॅकिंग आपल्याकडे येतं. म्हणजे कोकणाची ऑथेंटिक फ्लेवर येते त्याच्यात. एकदम अरोमा एकदम तुम्हाला कुठे जायला लागत नाही. घरी बसून तुम्ही कोकणातले जेवण हे एन्जॉय करू शकता. तसंच आपलं हे चिकन मसाला, तुम्हाला जसं मी बोललो, हे 10 वाला आपलं पॅकिंग आहे. हे 10ची एक पट्टी येते. अच्छा. हे फक्त 10 रुपये मध्ये तुम्हाला याच्यात 12 ग्रॅम मसाला भेटतो. हे तुम्हाला 2 वेळ चालू शकेल. आपलं 6 ग्रॅम चिकन मसाला आपल्या 300 ग्रॅम चिकन साठी पुरतो. तसंच आपलं दुसरं प्रोडक्ट जे खूप चालणार आहे आणि ते आहे मालवणी मसाला. हे मालवणी मसाला पण वेगवेगळ्या पॅकिंग मध्ये येतं. हे 100 ग्रॅमचं पॅकिंग, हे 10 वाला पॅकिंग आहे. हे आपलं खूप तुफान चालतं मुंबईमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही व्हेज नॉनव्हेज दोन्ही बनवू शकतात. तुमचं चिकन असू दे, फिश असू दे किंवा तुमची रोजची भाजी असू दे, तुम्ही या मालवणी मसाल्यामध्ये बनवू शकतात. तसंच आपलं आहे हे थालीपीठ भाजाणी. थालीपीठ भाजाणी ही रेडी भाजाणी आहे. याच्यामध्ये तुम्हाला वेगळं काही टाकायला लागणार नाही. फक्त तुम्हाला बनवताना तुम्हाला जे कोथिंबीर, कांदा किंवा काय वेगळं टाकायचं असेल ते तुम्ही वरतून टाकू शकता. बाकी मसाला याच्यामध्ये मिक्स केलेला आहे. तर धना पावडर मध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ह्याच्यामध्ये युनिकनेस असं आहे की आपलं धना पावडर हे मॅन्युअली पण साफ केलं जातं आणि बाय मशीन ऑटोमॅटिकली पण साफ केलं जातं. मॅन्युअली म्हणजे का साफ केलं जातं की कारण मशीनमध्ये मॅग्नेट्स असतात. त्या मॅग्नेट्समध्ये जे छोटे छोटे पार्टिकल्स असतात, ते छोटे दगड असू दे किंवा काही छोटं असू दे, ते मॅग्नेट खेचत नाही. त्याच्यामुळे ते आपण मॅन्युअली पण साफ करतो. आणि त्याच्यामध्ये जे धनाची जी ऑथेंटिसिटी ही प्युअर धना पावडर आहे. तुम्हाला याच्यामध्ये काही मिक्स केलेलं नाहीये. 100 ग्रॅम धनामध्ये तुम्हाला 100 ग्रॅम धना पावडरच भेटेल, की काही भेटणार नाही. आपलं हे थालीपीठ सारखं हे आपण उपवासाचं थालीपीठ आहे. तुम्ही उपवासाच्या याच्यामध्ये पण खाऊ शकता. जिरा पावडर पण आपलं मॅन्युअली पण साफ होतं, प्लस आपलं मशीन मध्ये पण साफ होतं. हे आपलं भाजका मिक्स मसाला. भाजका मिक्स मसाला कोकणात खूप चालतो. याच्यामध्ये आपलं जास्त करून अर्धा किलोच्याच पॅकिंग मध्ये चालतो. याच्यामध्ये तुमचं गरम मसाला, मिरची पावडर सगळं मिक्स आहे. माइल्ड तिखट आहे, फ्लेवर आहे, कलर आहे, सगळं आहे. तुम्हाला वेगळं काहीच टाकायला लागणार नाही. हा मसाला तुम्ही व्हेज नॉनव्हेज दोन्हीमध्ये वापरू शकता.
हा आपला सुंदर बिर्याणी पुलाव मसाला हा आपला खूप चालतो. केटरिंग मध्ये हा आपला खूप चांगला चालतो. हा तुम्ही व्हेज बिर्याणीमध्ये किंवा व्हेज पुलावमध्ये वापरू शकतात. हे वेगळे वेगळे 10 रुपयापासून 20 रुपयापासून 40 ग्रॅम, 90 ग्रॅम, 200 ग्रॅम, अर्धा किलो आणि 1 किलो मध्ये हा पॅकिंग भेटू शकतं. मालवणी फिश मसाला हे तुम्ही प्रॉन्स साठी पण यूज करू शकतात. हे फ्राय करी दोन्ही मध्ये चालतं. हे खूपच टेम्पटिंग आहे आणि आमच्याकडे खूप हॉटेलवाले हे घेतात. फिश कढीसाठी उत्तम. हो, आमच्याकडे कोस्टल सी फूड जे हॉटेल्स आहेत ते खूपचे आमच्याकडून मालवणी फिश मसाला घेतात. अमेझॉन मध्ये पण आमचा हा खूप मसाला चालतो. हे आपलं कोकणी वडा पीठ आहे, म्हणजे आपण जे मटन वडे, चिकन वडे खातो हे ते पीठ आहे. सुंदर पीठ आहे, सुंदर क्रिस्पी वडे बनतात ह्याच्याने. हे अर्धा किलोचं पॅकिंग आहे. अंदाजे 25 ते 30 वडे त्याच्यामध्ये बनवू शकतात. म्हणजे फॅमिली ऑफ 4 साठी हे पुरू शकेल. हे आपलं गोडा मसाला आहे. हा गोडा मसाला तुम्ही भरीत मध्ये वापरू शकतात, वांग्याच्या भाजीमध्ये वापरू शकतात, आमटीत वापरू शकतात किंवा पुलाव मध्ये पण वापरू शकतात. खूप ब्राह्मण लोक आपल्याकडून हा गोडा मसाला यूज करतात. हे आपलं मालवणी कोळीत पीठ आहे. हे प्लेन कोळीत पीठ आहे, तर मसाला काही टाकलेला नाहीये, पण खूप चांगलं चालतं. अमेझॉन वरती आपल्याला हा बेस्ट सेलर पण टॅग याच्यावरती भेटलेला आहे. आपलं हे मोदक पीठ आहे. हे मोदक पीठ प्युअर बासमतीचं मोदक पीठ आहे. तुम्ही हे फक्त हातात घेतलं तर तुम्हाला याचं जेवढं व्हाईट मोदक पीठ आहे तुम्हाला बाकी कुठल्याही ब्रँडमध्ये एवढं व्हाईट मोदक पीठ भेटणारच नाही. सुगंधी मोदक डिलिशियस होतील. आणि हा आपला कांदा लसूण मसाला, जो घाटी मसाला, हा थोडा तिखट असतो मसाला, पण हा खूप चांगला चालतो मुंबईमध्ये आपला. अच्छा, मसाले आणि पिठांसोबत तुमच्याकडे अजून काही कोकणातले ऑथेंटिक असे प्रोडक्ट आहेत का? हो, खूप आहेत. 2 वर्ष आधी आम्ही आमचा स्वतःचा ब्रँड चालू केला, द हाऊस ऑफ कोकण म्हणून. आम्हाला खूपचे दुकानदार बोलायला लागले की तुम्ही कोकणातले अजून का ना आयटम्स ठेवत, म्हणून मग आम्ही कोकणातून छोट्या छोट्या गावातून आम्ही प्रोडक्ट्स हे सोर्स करायला लागलो. जसं की तुम्ही इथे बघतायत, हे आहे आमच्याकडे जामुन ज्यूस. हे प्युअर जामुननी बनवलेलं आहे. कोकणातल्या जामुननी बनवलेलं आहे. कोकणातल्या जामुनची टेस्ट आणि जे मुंबईतल्या जामुनमध्ये खूप फरक असतो. हे तुमच्या जामुनची स्पेशालिटी आहे की तुम्ही जर रोज सकाळी उठल्यानंतर ब्रश करायच्या आधी 1 ग्लास जामुन सरबत घेतलं पाण्यात मिक्स करून, तर तुमचं शुगर हे कंट्रोलमध्ये राहील. प्लस तुमच्या स्किनसाठी खूप चांगलं असतं. तुमची स्किन ही तुम्ही डिटॉक्सिफाय होऊन जाईल. त्याच्यानंतर आमच्याकडे कोकम आगळ आहे, जे तुम्ही सोलकढीसाठी वापरू शकता. हे पण प्युअर कोकमनी बनवलेलं आहे. याच्यामध्ये काही मिक्सिंग केलेलं नाहीये. तसंच आपलं कोकम सरबत आहे. हे प्रॉपर डायल्युटेड कोकम सरबत आहे. याच्यामध्ये 1:5 म्हणजे अर्धा लिटरची बाटली तुम्ही 2.5 लिटर कोकम सरबत बनवू शकतात. तुम्हाला फक्त याच्यामध्ये थंड पाणी मिक्स करायचं आहे. तसेच आपल्याकडे आवळा सरबत पण आहे. हे आवळा सरबत, कोकम सरबत आपल्या समरमध्ये खूप चालतं. ह्याच्यात पण तुम्हाला परत 2.5 लिटर कोकम सरबत बनवू शकतं. फक्त थंड पाणी मिक्स करायचं आहे. आपल्याकडे 2 अजून आयटम्स आहेत. हे एक सांडगी मिरची किंवा स्टफ चिली आणि दुसरं आहे ताक मिरची. हे सांडगी मिरची म्हणजे मिरचीमध्ये मसाला भरलेला असतो, जसं की धना, जिरा वगैरे. तुम्हाला फक्त पापडासाठी फ्राय करायची आणि खायची आहे. दोन्ही मिरची खूप तिखट असतात. ज्यांना तिखट हे आवडतं हे नक्कीच एक 2 प्रोडक्ट आवडतील. ही ताकामध्ये बुडवून नॅचरली सन ड्राय केलेली ताक मिरची आहे. कोकम आहे, तुम्ही बघू शकता, चांगलं ओलं कोकम आहे. तुम्हाला 1-2 फक्त तुम्ही कोकम टाकलं तरी तुम्हाला तुमचं एका कढीमध्ये तरी तुमचं काम भागेल. हे 5 वेळा डुबून सुकवलेलं कोकम आमचूल आहे. आमच्याकडे कलर येईल कढीला, एकदम सुंदर कलर आणि फ्लेवर येईल. हे आपल्याकडे जॅकफ्रूट बार आणि मँगो बार पण आहे. हे तुम्ही बघू शकता, आम्ही सुंदर डबीमध्ये पॅक केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला इझिली खाऊन परत बंद करून तुमच्या बॅगेत किंवा ड्रॉवर मध्ये ठेवू शकतात. हे प्युअर जॅकफ्रूट आणि हे साजूक तुपात बनवलेलं आहे. सो तुम्हाला जसं तुम्ही बघू शकता, हे दिसत असेल तर तुम्हाला हे खूप सुंदर आहे. ऑथेंटिक आंब्याचे टेस्ट आणि ऑथेंटिक जॅकफ्रूटची टेस्ट तुम्हाला भेटेल. म्हणजे एकंदरीत तुम्ही सगळे कोकणातले फ्लेवर इथे घेऊन आले. हो, कोकणातले अजून 2 सुंदर आयटम्स आहेत. एक आहे कैरी ठेचा. तुम्ही बघा, हिरव्या मिरचीचा ठेचा आहे, तिखट असतो आणि एकदम सुंदर क्वालिटीचा ठेचा आहे. त्यात ती कैरी वापरलेली आहे, ती पण चांगल्या क्वालिटी, झाडावरून काढलेली कैरी आहे, खाली पडलेली किंवा रिजेक्टेड क्वालिटी नाहीये. तसंच आपल्याकडे ही कैरी चुंदा पण आहे. आंबट गोड असतो. खूपचे गुजराती लोक आपल्याकडून हा कैरी चुंदा विकत घेतात. तसंच हे आपला चहा मसाला आहे. हा सुंदर आपला एक 10 रुपयाचा पाऊच येतो. एका बॉक्समध्ये तुमचं 4 कप चहा होतो. खातू मसाल्याचे हे इन्ग्रेडियंट जे वापरले जातात ते एकदम उंच क्वालिटीचे वापरले जातात. जेव्हा खातू साहेब किंवा त्यांच्या कंपनीतून कोण खरेदीला APMC मार्केटमध्ये किंवा कुठल्याही मार्केटमध्ये जातात,
तेव्हा त्यांची ती जी क्वालिटी घेतात तेव्हा लोक समोरून म्हणतात की तुम्ही ही क्वालिटी का वापरता, दुसरी कोणीच वापरत नाही. गेले 40 वर्षापासून ती क्वालिटी त्यांनी मेंटेन केलेली, जरी प्राइस किती कमी जास्त झाले तरी ते क्वालिटीमध्ये कधीही कॉम्प्रोमाइज करत नाहीत. म्हणजे मिरच्या असतील, हो, खडे कुठली- मसाले असतील ते उत्तम क्वालिटीचे वापरले हो हो उत्तम. जरी त्याची प्राइस वरती खाली कितीही झाली तरी क्वालिटीमध्ये ते कधीही कॉम्प्रोमाइज Compromise करत करत नाही. आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरावरती कधी त्रास होत नाही, आपल्याला ऍसिडिटी कधी होत नाही किंवा आपल्याला पोट कधी आपलं दुखत नाही किंवा पोट कधी आपलं बिघडत पण नाही खातू मसाल्याच्या या प्रोडक्ट्समुळे. आम्ही इथे वेगळ्या वेगळ्या दुकानांमध्ये खातू मसाले सप्लाय करतो. आम्ही ऑनलाईन ई-कॉमर्स Amazon वरती खातू मसाल्याच्या वेबसाईट वरती पण आम्ही विकतो. प्लस आम्ही डायरेक्ट कस्टमरच्या घरी पण माल पोहोचवतो. आपल्या इथे अपना बाजारमध्ये, सहकारी भंडारमध्ये, मुकेश सुपर मार्केटमध्ये वगैरे असे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपला माल विक्रीला जातो. आज खातू मसाले तुम्ही कोकणात गेलात तर ऑलमोस्ट नंबर 1 सेलिंग मसाले आहेत. तिथे घरोघरी खातू मसाले वापरले जातात. तिथेच डीमार्ट मध्ये, तिकडच्या अपना बाजारमध्ये खातू मसाले तुफान सेल आहे. अच्छा, याच्या प्राइसिंग बद्दल काय सांगाल? प्राइसिंग साठी तुम्ही आमच्या वेबसाईट वरती www.khatumasaleUdyog.com किंवा Amazon वरती जाऊन तुम्ही बघू शकता. बेस्ट ऑफर्स चालू असतात. अच्छा, आता महत्वाचा प्रश्न की तुम्ही ऑनलाईन डील कसा करता? हो, तुम्ही Amazon वरून किंवा आमच्या वेबसाईट वरून ऑर्डर करू शकता किंवा तुम्ही WhatsApp वरती पण आम्हाला ऑर्डर पाठवू शकता. आम्ही लगेच त्या सेम डे डिस्पॅच करतो आणि तुम्हाला 1-2 दिवसात घरी डिलिव्हरी पण भेटेल. आणि वेबसाईट कोणती आहे तुमची? www.khatumasaleUdyog.com. आणि त्याचबरोबर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर? 7506409830. कॉन्टॅक्टने पण तुम्हाला ऑर्डर देऊ हो, शकता. तुम्ही फोनवरती व्हॉट्सअपवरती पण ऑर्डर देऊ शकता. आणि आमची डिलिव्हरी पण एकदम फास्ट आहे. तुम्ही आज ऑर्डर केलं तर तुम्हाला 1 to 2 वर्किंग डेज मध्ये तुम्हाला प्रोडक्ट पण भेटून जाईल. आणि इकडचा ऍड्रेस सांगा. आमचं दादर स्टेशन ईस्ट वरून जवळ आहे. तुम्ही 3 मिनिटं चालत आहे. इथे आमचं लँडमार्क म्हणजे एकतर आपलं चित्रा थिएटर आहे, त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट आपलं आहे. इथे तुम्ही कोणाला न्यू सिंध पंजाब किंवा खातू मसाल्याचं दुकान तरी विचारलं तरी तुम्हाला लोक सांगतील. एकदम पॉप्युलर आहे एरियामध्ये. हो हो एकदम. आमचं मंडे टू सॅटर्डे चालू असतं. सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालू असतं. फक्त रविवारी आपलं बंद असतं. अच्छा, आता आपल्याला खातू मसाल्याचे प्रवीण जे आहेत, तुम्ही ऑल ओव्हर मुंबई असेल, ठाणे, नवी मुंबई, पनवेल इथे डिलिव्हर करतात. हॉटेल लाईन असेल, कॅटरिंग लाईन असेल, त्याचबरोबर होम डिलिव्हरी सुद्धा करतात. तर एकंदरीत तुम्हाला कसं अनुभव आला, लोकांचे कसे रिॲक्शन असतात? एकदा का लोकांनी हा मसाला वापरायला घेतला तर ते वारंवार वर्षानुवर्षी हाच मसाला विकत घेतात आमच्याकडून. आणि प्रामुख्याने म्हणजे काही लोक महिनाभर, 1.5 महिना किंवा वर्षभराचाही काही लोक स्टॉक अवेलेबल करून करून घेतात. ते आणि ऑफिसला सुद्धा ते भेट देतात. ऑनलाईन, ऑफिस सर्व काही भेटतो. ऑनलाईन ऑफलाईन खरेदी करतात. खरेदी करतात. तर असा होता आजचा व्लॉग, ज्यामध्ये आपण दादर ईस्ट येथील खातू मसाले उद्योग हे ठिकाण एक्सप्लोर केलं. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि तुमचे काही सजेशन असतील तर कमेंट करा आणि अँड फॉर नाईक ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.